तर चला आपल्या झाडाची फुलं तोडू. मस्त असे खूप छान फुलं आले ताईंनो. हे पहा. आणि विकत किती छान घेतले तर आपल्या झाडाचे ज्यावेळेस एकही फुल येत आहे ना तर खूप मस्त आणि खूप छान वाटतंय बरं का ताईंनो. खूप छान फुलं आले तर गुलाबाला पण आले ते पहा. मस्त असे सुंदर फुलं आले तर बघा आपल्या झाडाला किती सुंदर सुंदर फुलं निघालेत मैत्रिणींनो. हे पाहू शकतात. गुलाब तर एवढे सुंदर आहेत ना. आता हे 2 दिवस हे गुलाब सुकत नाहीत बघा ताईंनो. आणि हे पिवळ्या जे फुलाचं झाड आहे का ते ऑटोमॅटिक आलं आहे बघा. त्याला कुंडी नाही काही नाही. ते पण तुम्हाला मी दाखवते 1 मिनिट. हे पहा हे फुलं. हे आज गोकर्णाला एकच आलं. चला म्हणलं एक तर एक पण किती छान वाटतात आपल्या आपल्या झाडाचे. वेगळंच वाटतंय बघा ताईंनो. तर चला नाश्त्याला बनवते उपमा. आपला रवा उपमा. तर मी ना उपमा वगैरे करत उपमा आणि शेवायचा जर भात करत असेल ना तरी अशी उडदाची आणि हरभऱ्याची डाळ अवश्य घालते. तुम्ही पण घालत जा. चवीला 1 नंबर लागते आणि चव बदलती. आपला साधा जर केला ना तर एवढी चव लागत नाही ताईंनो. तर चला आता काय होईल माहिती आहे का. असं छान आपल्या झाडाला कढीपत्ता यायला आहे बघा आता मस्त असा. शेंगदाणे काढते खात नाहीत त्याच्यामुळे शेंगदाणे टाकले नाहीत. कढीपत्ता टाकलाय. हे गाजर आणि टोमॅटो. हाय हॅलो कसे आहेत सर्वजण. मजेत ना. मजेतच राहायचं. तर चला मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी करायले बघा हरभऱ्याची भाजी. अशी हटून भाजी माझी आई करते. मला तिची हातची खूप आवडते बरं का. पण आता काय करणार. तर म्हटलं चला मी पण करते. मला कधी आणली होती मी नोव्हेंबरमध्ये माहेरी गेलते. जत्रा असती बघा येळा अमावस्याला. त्या टाईमला 2च करणीची त्या आमच्या बाजूच्या ताईंनी दिली होती. म्हणजे माझ्या मम्मीच्या बाजूच्या ताईंनी. तर तेव्हा ही भाजी अशी जपून ठेवली. आता म्हटलं आता जास्त दिवस राहिली उन्हाळा लागला का की पिवळी पडती. आता हिरवी आहे तोपर्यंत चव बी जाते त्याची पुन्हा. तर म्हटलं आता करून घ्यावं. तुम्ही कशी करतात ते सांगा. तर आता मी हे पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे बघा ताईंनो. हे पहा असं पूर्ण असं पीठ ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. भरपूर लसूण घालायचा आणि तेल थोडंसं जास्त घालायचं. ह्याला बाकी कोथिंबीर वगैरे कशाचीच गरज लागत नाही आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट जर असेल ना तर ह्याच्यातच मिक्स करून घ्यायचं आहे मला. तर माझी पद्धत अशी आहे. आता तुमची कशी आहे मला माहीत नाही. नॉर्मल असा इतकाच एवढाच. ह्याच्यात चवीला खूप छान लागते. एकदा करून बघा तुम्ही नक्कीच. आता मुलांना केली खिचडी केली म्हणजे करायची. हे पहा अशी तांदूळ आणि मसुराची डाळ. कधी मसुराची टाकायची कधी आपली मुगाची टाकायची. मसुराच्या डाळीची पण खिचडी खूप छान होती. आणि खिचडी म्हणजे मला मसाले खिचडी नाही करायची. तर नॉर्मल अशी पिवळ्या खिचडीमध्येच पिवळीच करायची. त्याला सगळं असे मसाले वगैरे टाकायचे. तर हे बदाम सकाळसाठी भिजू घातले. तर थोडंसं शेअर करावं आज तुमच्यासोबत. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर हे पहा मला हे असे ना वाटाणे खूप आवडतात बघा ताईंना. कुणा कुणाला आवडतात. हे माझ्या ना शाळेची आठवण आहे बरं का. मी जेव्हा शाळेत जायची ना आम्हाला दुसऱ्या गावाला जावं लागायचं. तर तिथं बघा असं एवढंच असायचं त्यांच्याकडं. ते द्यायचे त्या टाईमला 2 रुपयाला. तर मी आत्ता परळीला गेलते का तर तिथून आणले. ते खूप आवडतात मला हे वाटाणे. आणि चवीला पण खूप छान लागतात. आपलं तोंडाची चव जर गेली असेल तर खूप गुचक्या लागायला काय झाले काय माहिती. तर म्हणलं थोडंसं सांगावं की तुम्हाला कुणाला आवडतात ताईंनो. तर हे खूप छान लागते चवीला. मी शाळेत आम्ही खूप खायचो ते भाजी हरभऱ्याची. आलेत आत्ता. तर पहिलं पीठ काढून घेतलं कारण बुडाला राहिलं की कारण पीठ पुन्हा गव्हाचा असो कुठलंही असो मी टाकताना पहिलं काढून घेऊन नंतर दळलेलं पीठ त्याच्यात टाकत असते. तर थोडंसं ते ज्वारीचं पीठच नाही आहे लक्षात नाही आहे भाकरीला. आता म्हणलं होतं भाकर करावी भाजीसोबत. तर चपात्याच टाकावं होतं. चला आता तांदूळ धुवून घेते. आणि तर हे पहा मला अशी नॉर्मल करायची ह्याच्यात खिचडी. फक्त बटाटे टोमॅटो आणि हिरवी मिरची घातली आणि मेथ्या आणि जिरे मोहरी बस. एकदा करून बघा 1 नंबरमध्ये छान अशी लागते खिचडी. तर चला आपलं मस्त असं दूध तापायले.
हे बघू शकता. आता रात्रीच आणतो आम्ही दूध, सकाळी पुड्याचं भेटतं या, त्याच्यामुळे रात्री आणून असं तापवून जर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर तूप छान असं म्हणजे चांगल्या प्रकारामध्ये खूप प्रमाणात तूप होतं या. तुम्हाला ही अशी खिचडी करायची, तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. चवीला छान लागते. मेथ्या घातल्या तर मेथ्याशिवाय ह्या खिचडीला चव येत नाही आहे. दूध तापलंय. चला आता कणिक तिंबते थोडीशी, 2-3 पोळ्याची आणि पोळ्या करून घेते. तर ही बघा आपली हरभऱ्याची भाजी कशी सुंदर झाली आहे. थोडीशी 2-4 अशा डाळिंब्या तुरीच्या टाकल्या तर चव छान लागते. तर ही आहे आता केली शेंगदाण्याची चटणी मी. आणि हे तुम्हाला जे म्हणलं का पिवळी खिचडी अशी फोडणीची मस्त असं छान लागते. मुलांना खूप आवडती आहे. ह्याच्यासोबत चटणी, पोळ्या टाकल्यात 4. चला जेवण करून घेतात आता. तर आपल्या झाडाला पोपटानं खाल्लेला पेरू, पोपटानं खाल्लाय काल हे पेरू. इतका सुंदर आलाय ना, 2 आलेत बघा. छान असा कलर आलाय. काढते आता. खाली जर पडला तर काहीच खरं नाही. अरे पडलाच. खाली पडला इथं. बारीक बारीक भरपूर लागले तर म्हणलं आता हे झालेत खाण्यासारखे तर काढून घ्यावे. तर नाही येत आता, 2च होते हे. तर म्हणलं सकाळी सकाळी थोडंसं आपलं सूरजदादाचं दर्शन द्यावं तुम्हाला. आत्ता वाजलेले आहेत 6:45. तर बघा सूर्यदेव आले पश्चिमेकडून, पूर्वेकडून सॉरी. तर बघा किती छान सुंदर असे. छान म्हणलं तुम्हाला थोडंसं दाखवावं. खूप सुंदर वाटते. आपल्या नीट आपल्या स्वयंपाकघरात ह्याचा प्रकाश येते खिडकीतून बघा ताईंनो. इथं पक्ष्यांना बिस्किटं खास त्या पक्ष्यांसाठी आणले ते. हे काही असे काजू टाईप बिस्किट इथं त्या प्लेटीत, त्याच्यात असं हे पाणी. आता उन्हाळा आहे आणि हे काही इथं बिस्किटं ठेवले. तर इथून तिथून असे ठेवले का येतात बघा पक्षी खायला. हे पण इथपर्यंत ठेवले तर चिमण्या, कावळे भरपूर पक्षी येतात खायला.